पावसाळा सुरू झाला, बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशावेळी गरमागरम भजी, ती तिखट आंबट पाणीपुरी किंवा तो थंडगार बर्फाचा गोळा, आहाहा, कोणाला नाही आवडणार बरोबर. रस्त्यावरच्या या चटपटीत पदार्थांची मजाच काही और असते. पण थांबा, या चवीच्या मागे एक असा धोका लपलाय जो आपल्याला दिसत नाही पण आपल्या आरोग्यासाठी खूप गंभीर ठरू शकतो. तर मग नेमका प्रश्न हाच आहे की पावसाळ्यात रस्त्यावरचं खाणं हे किती धोकादायक आहे. म्हणजे जिभेचे हे चोचले पुरवणं आपल्याला खरंच किती महागात पडू शकतं. ती एक प्लेट पाणीपुरी किंवा तो एक ग्लास उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी नेमकी काय किंमत मागू शकतो. चला तर मग आज आपण हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. तर या सगळ्या धोक्याच्या मुळाशी आहे एक अगदी सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारा विषाणू. पण हा जेवढा छोटा आहे ना, तेवढाच आपल्या यकृतासाठी म्हणजे आपल्या लिव्हरसाठी घातक ठरू शकतो. हो, आपण बोलतोय काविळीच्या विषाणूंबद्दल. यालाच मेडिकल भाषेत म्हणतात हेपेटायटिस ए व्हायरस. ओके, मग हे हेपेटायटिस ए म्हणजे नक्की काय आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा आपल्या लिव्हरचा म्हणजे यकृताचा एक आजार आहे आणि तो होतो एका विषाणूमुळे. हा विषाणू आपल्या शरीरात जातो दूषित अन्न आणि पाण्यातून. आणि हे अन्न किंवा पाणी दूषित कशामुळे होतं? तर ते होतं अस्वच्छतेमुळे, म्हणजे अस्वच्छ हाताळणीमुळे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचतो तरी कसा, याचा प्रवास कसा होतो ते समजून घेऊया. तर बघा, याची सुरुवात होते मानवी विष्ठेतून. हो, तिथून हा विषाणू पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळतो, म्हणजे आपलं पिण्याचं पाणी दूषित होतं. आणि मग तेच दूषित पाणी किंवा न धुतलेल्या हातांनी बनवलेले पदार्थ थेट आपल्या पोटात जातात. आणि मग काय होतो? कावळीचा संसर्ग. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त धोका कोणत्या पदार्थांपासून आहे? तर ही यादी जरा नीट बघा. यात सगळ्यात पहिलं नाव आहे पाणीपुरीचं पाणी. मग येतात वेगवेगळ्या चटण्या आणि सॉस, त्यानंतर फळांचे ताजे रस आणि हो, बर्फ, म्हणजे तो गोळा, कुल्फी किंवा कोणत्याही थंड पेयात वापरलेला बर्फ. आता ह्या सगळ्या पदार्थांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ह्यात वापरलेलं पाणी उकळलेलं नसतं आणि इथेच काविळीचा धोका सगळ्यात जास्त असतो. आणि समजा दुर्दैवाने हा संसर्ग झालाच, तर त्याची काही प्राथमिक लक्षणं आहेत ज्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जसं की ताप येणं, सतत मळमळल्यासारखं वाटणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लघवीचा रंग गडद पिवळा होणं. यापैकी कोणतंही लक्षण दिसलं तर अजिबात वेळ न घालवता लगेच डॉक्टरांकडे जायला हवं. आता आपण एका इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. तो म्हणजे या आजाराबद्दलचे काही कॉमन गैरसमज आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे. कारण खरं सांगायचं तर याच गैरसमजांमुळे आपण अनेकदा निष्काळजीपणा करतो. ओके, तर पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे अरे, मी तर फक्त मोठ्या, स्वच्छ, एकदम फॅन्सी दुकानातच खातो, तिथे सगळं सुरक्षित असतं, असं अनेकांना वाटतं. पण खरं सांगू, सत्य हे आहे की दुकान कितीही चकाचक दिसलं तरी तिथे काम करणारे व्यक्तीचे हात किती स्वच्छ आहेत किंवा ते जे पाणी आणि बर्फ वापरतायत ते नक्की कुठून येत आहे ह्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. हे छुपे धोके आहेत. आता दुसरा एक भलताच गैरसमज. अनेकांना असं वाटतं की पाणीपुरीच्या पाण्यात चिंच किंवा लिंबू असतं, म्हणजे आंबटपणामुळे सगळे जंतू मरून जातात. पण थांबा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हेपेटायटिस एचा विषाणू इतका चिवट असतो की तो या ॲसिडमध्ये सुद्धा आरामात जिवंत राहतो. त्याला नष्ट करण्याचा एकच खात्रीशीर उपाय आहे, तो म्हणजे उष्णता, म्हणजेच पाणी किंवा अन्न व्यवस्थित उकळणं. तर मग आता प्रश्न येतो की बाहेर खायची इच्छा झालीच तर करायचं काय? सगळं बंद करायचं का? नाही, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. काही अगदी साधे सोपे नियम आहेत, ते जर आपण पाळले तर नक्कीच सुरक्षित राहू शकतो. सुरक्षित खाण्यासाठी एक गोल्डन रूल लक्षात ठेवा, तो म्हणजे गरम आहे तर सुरक्षित आहे. नेहमी वाफाळलेले गरमागरम पदार्थच निवडा. उदाहरणार्थ गरमागरम वडापाव, गरमागरम इडली किंवा कडक चहा, कारण उष्णतेमुळे विषाणू जिवंत राहत नाहीत. आणि काय टाळायचं तर कच्चे किंवा न शिजवलेले पदार्थ, म्हणजे सॅलड, थंड चटण्या, फळांचे रस, ह्या गोष्टी पावसाळ्यात तरी पूर्णपणे टाळलेल्याच बऱ्या. आणि या सगळ्या काळजीच्या पलीकडे जाऊन या विषाणूपासून एक दीर्घकालीन आणि सर्वोत्तम संरक्षण मिळवण्याचा सुद्धा एक मार्ग आहे, तो म्हणजे हेपेटायटिस एची लस. हो, या आजारावर लस उपलब्ध आहे. हे लसीकरण करून घेतल्यास आपल्या शरीरात या विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद म्हणजेच प्रतिकारशक्ती तयार होते. शेवटी या संपूर्ण चर्चेचा सार काय तर ते या एका वाक्यात आहे, चवीचा तो क्षणिक आनंद आपल्या यकृताला खूप खूप महागात पडू शकतो. म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्याची ती काही मिनिटांची मजा आपल्या आरोग्यासाठी एक मोठी किंमत वसूल करू शकते.
म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रस्त्यावर पाणीपुरी किंवा तो बर्फाचा गोळा समोर दिसेल तेव्हा खाण्याआधी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारा की एका क्षणाच्या या इच्छेसाठी आपल्या आरोग्याची इतकी मोठी किंमत मोजणं खरंच योग्य आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?